हाँ, पीवाईक्यू से थे थोड़े बहुत और अभी थोड़े न्यू कंसेप्ट टाइप भी ओके. क्वेश्चन। स्टार्टिंगला वाटत होतं थोडं हार्ड आहे, पण नंतर नंतर जसे मी सॉल्व्ह करत गेलो चांगले चांगले प्रश्न सोपे सोपे होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहेत 19 तारखेच्या सेकंड शिफ्टचा रिव्ह्यू शूट करायला. तर तो तर आपण करणारच आहे, बट त्याच्या आधी इथून पुढच्या ज्या पण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असणार आहेत त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण नक्कीच अपडेट करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि वेळोवेळी अपडेट घेऊ शकता. तर आता आपण बघूयातच की स्टुडंटला कसा पेपर गेलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आता निषाद आहे. निषादचा सुद्धा आज पेपर होता. त्याला विचारत की पेपर कसा गेला. मॅथ्स मॉडरेट लेवलचा होता. फिजिक्स पण थोडासा टफ होता, ऍप्लिकेशन बेस्ड जास्त होते. आणि केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक मध्ये सगळे फॉर्म्युला बेस्ड होते. मोस्टली ऑर्गॅनिक मध्ये रिएक्टंट वगैरे त्यांचे नाव होते आणि त्यांच्या थ्रू जे प्रॉडक्ट फॉर्म होतात ए आणि बी तर तसे विचारले त्या टाइपचे क्वेश्चन होते. मॅथ्स मध्ये अजून लाईन्स अँड इक्वेशन 3D वगैरे त्याचे जास्त कन्सेप्ट होता ऍज कम्पेअर टू कॅल्क्युलस वगैरे. तर असा पेपर होता. ओके. आणि पीवायक्यूज वगैरे तू रेफर केले होते, त्याच्यातून काही आले होते क्वेश्चन्स? हा, म्हणजे क्वेश्चन्स रिपीट नव्हते झाले, बट क्वेश्चनचा फॉर्मॅट रिपीट झालेला. तर ज्यांची शिफ्ट असेल किंवा जे आता अपिअरिंग असेल सिटी साठी तर त्यांनी नक्की पीवायक्यूज वगैरे करून जा. कुठल्याही प्लॅटफॉर्म वरून करा, बट पीवायक्यूज करून जा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की पेपर कसा येतोय किंवा कसे क्वेश्चन्स विचारले जातात अक्रॉस 5 इयर्स. आणि तू मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या त्याच्या आधी? हो, मी मॉक टेस्ट वगैरे पण दिलेल्या. प्लॅटफॉर्मचं नाव घेतलं तर चालेल. दिनेश सर म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, तर त्यांचा मी कोर्स पण घेतलेला आणि त्यांच्याच तिथे फ्री मॉक टेस्ट पण अवेलेबल होते आणि पेड मध्ये पण होत्या, तर मी तिथून घेतलेला. त्याचा पण फायदा झाला. जसं त्यांनी सांगितलं की दिनेश सरांचे तुम्ही नक्कीच व्हिडिओ रेफर करू शकता, नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. अजून एक काही शेवटची टिप स्टुडंटला देशील? शेवटची टिप्स एवढीच देईल की काम राहा, सगळं होईल आणि जेवढा अभ्यास केला त्याच्यावरती बिलीफ ठेवा, तुमचं होऊन जाईल क्लिअर. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात. ओके. आणि तू किती मार्क एक्सपेक्ट करतोय आता? अराउंड 115 to 120च्या ह्याच्यात एक्सपेक्ट करतोय मी. ओके. माझा मॅथ्सचा जास्त झालेला, तर मला मॅथ्स इझी गेला. ओके. केमिस्ट्री मॉडरेट होता. फिजिक्स मध्ये ऍप्लिकेशन बेस होते, त्याच्यामुळे फिजिक्सचे मी कमी अटेम्प्ट केले. अॅक्युरेसी म्हणजे चांगली माझी मॅथ्सची आहे, तर त्याच्यामुळे मला मॅथ्समुळे अराउंड 100+ तर टच होईलच मी. ओके. बट फिजिक्स आणि केमिस्ट्री धरून 120-130 पर्यंत होईल मला. ओके, नाईस. ऑल द बेस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या सेंटरला नक्कीच जात आहोत, तिथं सुद्धा स्टुडंटचे रिव्ह्यू घेत आहोत. जे स्टुडंट आता अपेअरिंग एक्झाम देणार आहेत ते स्टुडंट त्यांचं एक्झाम सेंटर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपल्याला कळेल की तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे आणि आपण तिथं व्हिडिओ शूटसाठी. काही ऍस्पिरंट्स आहेत त्यांच्याकडून विचारून घेऊया की आजचा पेपर कसा होता. पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्या. मेरा नाम अमीशा बिश्नोई. ओके. और आपका नाम? Hello, I'm Sanika Patil. Or I think for me physics and chem was good, but Okay. maths was little tough. ओके. And first of all, I'm a NEET aspirant, so I have not prepared for maths. Maths, okay, But no I problem. still tried. Yeah. Okay. For आपने? me, half maths was easy and half was a little tough, and Okay. physics chemistry was doable. ओके. Physics was medium and chemistry was doable. ओके. और पीवायक्यू से कोई क्वेश्चन रिपीट हुए थे? हाँ, ओके. questions ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की न्यू कन्सेप्ट थोड्या येत आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता. अजून काही पुढच्या ऍस्पिरंटला तुम्ही टिप देऊ शकता? कि फॉर्मूला सारे रिवाइज करके जाओ, क्योंकि तसं विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगत होतो की आपल्याच्या पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पीवायक्यूज असतील, फॉर्म्युला शीट्स असतील, माइंड मॅप्स असतील, त्याला जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही ते नक्कीच रेफर करू शकता. Question practice is very important. Okay. Very like और PYQs तो सारे करने ही चाहिए. Okay. Question practice and like study from day one. Like backlogs तो रखना ही नहीं चाहिए. ओके. That is very important. क्योंकि सारी जगह से क्वेश्चंस आए, ऐसा नहीं कि कोई टॉपिक छोड़ते हैं सारे. And also high weightage वाले टॉपिक्स पे ज्यादा ध्यान देना चाहिए, ओके. क्योंकि क्वेश्चंस रिपीट होते हैं. मॉक टेस्ट वगैरह दिए थे आपने? एक दो दिए थे बिकॉज वी वर प्रिपेयरिंग फॉर जेई, सो वी डिडंट गेट मच ओके. टाइम. क्या स्कोर एक्सपेक्ट करे हो? 100, 110. नाईस. ऑल द बेस्ट. आजचा कसा पेपर गेलाय याच्याकडूनच विचारू घ्या. मित्र, नाव काय तुझं? साहिल अभिजित पानसरे. ओके. तर साहिल, आजचा पेपर कसा होता? सोपं होता. ओके. मॅथ सोपं होतं. ओके. केमिस्ट्री थोडं टेक्स्टबुक क्वेश्चन चालते केमिस्ट्रीचे. ओके. आणि फिजिक्स पण ठीक होता थोडासा. आणि पीवायक्यूज मधून काही क्वेश्चन आले होते का, रिपीट झाले होते का? पीवायक्यूचे पण बऱ्यापैकी क्वेश्चन आलते. ओके. केलते तेवढे ठीकठाक, 1-2 वगैरे असे आलते पीवायक्यूज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओची सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल. त्याच्यानंतर जे मॉक टेस्ट वगैरे तू दिल्या होत्या त्याच्या आधी? हा दिलत्या.
तर त्याचा काय फायदा झाला का? मॉक टेस्ट हा वाटलं बऱ्यापैकी वाटले, तर त्यातले क्वेश्चन वगैरे आले ते फॉर्म्युला टाईप ओके क्वेश्चन त्या प्रकारे केले, तशा प्रकारचे वगैरे आलते वगैरे. ओके. आणि काय स्कोर एक्सपेक्ट करतोस आता? आता काय पडतील तेवढे पडतील. चालते. ऑल द बेस्ट. नक्कीच चांगले पर्सेंटाईल भरतील. तर आता आपल्यासोबत जयेश आहे. तर जयची सुद्धा आज सीईटीची एक्झाम होती. तर जयेश कडूनच विचारून घ्या आजची सीईटीची एक्झाम कशी होती. आजची सीईटीची एक्झाम खूपच चांगली होती. प्रश्न पण लय सोपे होते. मी जे अटेम्प्ट केले सर्व अटेम्प्ट केले. 12च्या मुलांना हे खूप सोपे वाटले असतील, ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल, मनापासून अभ्यास केला असेल तर लय सोपा गेलाय मला. बाकीच्यांना पण गेला असेल असं वाटत असेल मला. ओके. आणि पीवायक्यूज मधून वगैरे काही क्वेश्चन रिपीट झाले होते? हो, रिपीट झाले होते. ओके. तर किती पर्सेंट क्वेश्चन रिपीट झाले होते पीवायक्यूज मधून वगैरे? 20%. 20%. ओके. आणि तू मॉक टेस्ट वगैरे दिला होता का याच्या आधी? नाही मग ओके. तरी तुला एकदम चांगला हो, पेपर चांगला गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्टुडंटनी मॉक टेस्ट वगैरे दिले नाही त्यांनी सुद्धा काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा नक्कीच पेपर चांगला जाऊ शकता. बट ट्राय करा की मॉक टेस्ट द्यायचा. ठीक आहे. आणि ओव्हरऑल किती मार्क आता एक्सपेक्ट करतोयस तू? एक्सपेक्ट 98 पर्यंत. ओके. म्हणजे 98 पर्सेंटाईल एक्सपेक्ट करतोयस की 98 मार्क्स एक्सपेक्ट करतोय? 98 मार्क्स. ओके. नाईस. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाईल येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे स्टुडंटचं रिव्ह्यू घेतले तर मिक्स रिॲक्शन होती. तर मेजॉरिटी स्टुडंट म्हणतात इझियर साईडला होती. बट त्याचं जे काही डिटेल अनालिसिस असेल ते आपण संध्याकाळी आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करूयात. लाईक सकाळच्या शिफ्टचं सुद्धा आणि आताच्या शिफ्टचं सुद्धा 19 तारखेच्या. बट ह्याचा एक रिव्ह्यू सांगायचा झाला तर आजच्या जी पण सेकंड शिफ्ट होती त्याच्यामध्ये पीवायक्यूज रिपीट झाले होते. बट डायरेक्टली रिपीट नव्हते, इनडायरेक्टली रिपीट होते. म्हणजेच कसे की कन्सेप्ट बेस क्वेश्चन रिपीट झाले होते आणि काही नवीन कन्सेप्ट सुद्धा आल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्ही त्या अँगलने नक्कीच अभ्यास करू शकता, नक्कीच चांगले पर्सेंटाईल मिळू शकता. इथून पुढच्या ज्या पण अपडेट असतील त्या आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच अपडेट करणार आहोत. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू गाईज.